तर आज आपण बनवणार आहोत डाळ मेथी. खूप छान लागते ही भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बऱ्याच जणांच्या घरात मेथी कडवट लागते म्हणून डाळ मिक्स करतात आणि काही जणांच्या घरात मेथी सगळ्यांना पुरावी म्हणून डाळ मिक्स करतात. तर आज आपण हीच डाळ मेथी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे घेतलेले आहेत मी भरपूर साऱ्या मिरच्या हिरव्या आणि त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळ्या. हे दोन्हीही आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर लाल तिखट ॲड करायचं असेल तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतील, पण मिरच्याने खूप छान चव येते डाळ भाजीला, म्हणून इथं मिरच्या ॲड करत आहोत. तर 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे थोड्याशा बारीक करून घेतल्या आहेत, वाटून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तर हे आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल. हे लसूण मिरचीचं वाटण. आता टाकायचं आहे कढईमध्ये तेल आणि त्यानंतर टाकायची आहे मोहरी, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं. छान दोन्ही फुलले की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण टाकायचं आहे. तर हिरवी मिरची लसूणचं वाटण टाकलं की याला मस्तपैकी 2-1 मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि आपण डाळ भिजत घातली होती 1 ते 1.5 तास झाले तुरीची, त्यातलं पाणी काढून घेऊयात आणि डाळ चाळणीला गाळून घेऊयात. आणि यामध्येच आपण जी मेथी आहे ती स्वच्छ धुवून ठेवलेली आहे पाण्याने, 2-3 पाण्याने धुतली आहे. तिचंही पाणी निचरवून घेऊयात आणि हे दोन्ही आपण या वाटणामध्ये ॲड करणार आहोत. पण त्या अगोदर या तेलामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद रंगासाठी. त्यानंतर त्याला थोडंसं 1-2 मिनटं परतून घेऊयात आणि आता डाळ आणि मेथी दोन्ही सोबतच ॲड करणार आहोत. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर भाजी झाल्यानंतर थोडीशी कमी होते म्हणून मीठ थोडंसं जपून वापरायचं, किंवा भाजी शिजल्यानंतरही तुम्ही इथं टाकू शकता. आपण डाळ भिजवलेली आहे म्हणून भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी 7 ते 8 मिनटात भाजी शिजून होते. झाकण ठेवून अगदी 6 ते 7 मिनटं याला ठेवूयात आणि बघा अशा प्रकारे आपली भाजी मस्तपैकी शिजली आहे. याला मी 2-3दा मधात चेक केलं होतं आणि हलवून घेतलं होतं. तर याला काढून घेऊया. तर तुम्हाला कशी वाटली ही डाळ मेथी कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.